तर कोकणची माणसं साधी भोळी या गाणं ऐकलं असतं तर कोकणची माणसं आता साधी भोळी रावाक ना आता चॅप्टर झाली असं कोयची जी जुनी पिढी होती ती आता विलुप्त झाली आहे आणि आता नवीन पिढीतले आम्ही तसं मानकारी तर माणसान कोट्यानुकोटी रुपये खर्च केल्यान कित्या तर त्या चंद्रावर जीवनाचो शोध लाभ की चंद्रावर पाणी असा की ऑक्सिजन असा की आणि जीवजंतू असत का तो शोध करू पण ज्या पृथ्वीवर रावता थंयसर मानवी जीवन असा थिसर प्राणी असं झाडा असं ऑक्सिजन असं ता वाचोक तो माणूस कोट्यानुकोटी पैसे खर्च करणार नाही जसा की असा खावा तर माणसाक उलटी खावची सवय झाली आहे ना तसाच सेम आता कोकणात जाता कित्या तर पहिले चूल पेट होते तर लोकांका गॅस होय झालो आधुनिक आणि आता गॅस बंद झालो आणि परत त्या चुलीवरच इलो ना तसाच जाता असा थोड्या दिवसान आमचं कोकण ह्या कसं चकाकता बिल्डिंग मोठे चकाकतात तसा चकाकताला पण ह्या चकचकीतपणा आमका काही फायद्याचो ना आमका फक्त ती झाडां महत्वाची झाडां कित्याक महत्वाची कारण झाडां आसात म्हणून कोकण असा की ह्या कित्याक सांगताय तर आमचं प्रत्येक सणाक कोकणात झाडाचो उपयोग जाता आणि आमचा झाडामुळेच सगळे तेव्हा सेलिब्रेट जातात ह्या तर सगळ्यांका माहीत असताला आणि जे आमचे फळं असत त्याच्यामुळे तर कोकणाचं नाव असा तर त्या कोकण आम्हीच कोकण का झाडा नाही वाचलं तर कोकण नाव वाचायचा ह्या तर नक्की असा आणि आमका सगळ्यांका सांगायचं असात येवा कोकण आपलंच असा तर आमका कोकण तर वाचवच लागतलो हे उंच दिसतात माडासारखे बिल्डिंगे हे थोड्या दिवसान आमच्या कोकणात जातले माड बघूक बरे झाडा बघूक बरी पण ही एवढे मोठी इमारती बिल्डिंग बघूक बरी नाही ती मातीची घरात बरी ना तर ती पत्र्याची घरात बरी कित्याक तर ह्या अशा मोठ्या बिल्डिंगी बांधून काय फायदो नाही तर चुलय पेटवू शकलो ना आणि थंडी लागली तर शेकोटी करू शकलो ना तर फायदो काय अशा घरांचो आता विलुप्त झाली आहे आणि आता नवीन पिढीतले आम्ही तसं मानकारी तर जेव्हा कोकण आपलं असा तर माझ्यासारखं माणसान आणि तुमच्या सहाय्यान कोकण वाचक शकता थोड्या ठिकाणी वाचला असा थोड्या ठिकाणी जसं वाचणार ना तोपर्यंत वाचणार ना थंयसर आम्ही प्रयत्न करूया पुढच्या जनरेशनाक दाखवण्यासाठी की आम्ही राहणीमान कसा करू होतो आणि इथे आजच्या पुरती इतक्यात भेट्या पुढच्या व्हिडिओत गणपती बाप्पा मोरया.